वैष्णवी हगवणे प्रकरणात आता धक्कादायक ट्विस्ट। पोलिसांचाच मामा झाला संशयाच्या भोवऱ्यात। पुणे जिल्ह्यातील मुळशी येथे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने आता एक नवा चक्रावून टाकणारं वळण सध्या घेतलेलं आहे। या प्रकरणात संशयाच्या केंद्रस्थानी आलेले कारागृह प्रशासनातील दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी विशेष पोलीस महानिरीक्षक जालेंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली करून टाकण्यात आलेली आहे। याची संपूर्ण माहिती तुम्हाला ऐकायला आणि बघायला मिळणार आहे दे दणकांवर। नमस्कार, मी अक्षय बुरुडे आणि या सगळ्या धागेदोऱ्यांचा शेवट नेमका जातो कुठे? कारागृह प्रशासनातील बड्या माशांची नावं अजून उघड होणार आहेत का? हे प्रकरण आता केवळ आत्महत्येपुरतं मर्यादित न राहता भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि पोलीस यंत्रणेतील दडपशाही याची एक गुंतगुंतूची गोष्ट बनत चालली आहे। पाहूया या केसच्या नवीन ट्विस्ट कडे, कारण इथे सुरू आहे न्यायासाठीची खरी लढाई। यात सुपेकर यांच्यावर सध्या आरोप होत आहेत की वैष्णवीचे पती शशांक हगवणे यांच्याशी त्यांचे नातेसंबंध आहेत। त्यांनी त्याला व त्याच्या भावाला शस्त्र परवाना मिळवून देण्यासाठी पोलिसांमध्ये हस्तक्षेप केल्याचे आरोप सुद्धा सध्या सुपेकर यांच्यावर होत आहेत। तसेच सुपेकर यांनी कारागृहातील खरेदी प्रक्रियेत कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचेही गंभीर आरोप सुपेकर यांच्यावर होत आहेत। त्यामुळे 2 दिवसापूर्वी त्यांच्याकडून कारागृहातील उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कारभार काढून घेण्यात आलेला आहे आणि आता त्यांची गृहरक्षक दलाच्या उपमहासमापदेशक पदावर बदली करण्यात आलेली आहे। दरम्यान वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचा पती शशांक हगवणे आणि दीर सुशील हगवणे त्यांच्या विरोधात पुण्यातील वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यात फसवणुकीचे 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यांनी खोटी कागदपत्रे सादर करून 2022 मध्ये शस्त्र परवाने मिळवले असे पोलिसांचे म्हणणे आहे। पोलिसांनी या तिघांची पिस्तूलही सध्या जप्त केलेले आहेत। तिघांच्याही परवान्याच्या रद्दीकरणाच्या प्रक्रिया सध्या सुरू आहेत। या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याला थेट नेपाळवरून सध्या अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये सरकार कोणालाही सोडणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे। तुम्हाला या प्रकरणामध्ये काय वाटतं याची प्रतिक्रिया तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा।